तर आपले अप्रत्यक्षरित्या घोडा मैदान जवळ आहे. कुठेतरी याकडे वाटचाल करताय. घोडा मैदान जवळ आहे. तर अशी शक्यता आता लेखी बहुजन विकास आघाडीला सीट देतात, तर आमदारकीचा फॉर्म तुम्ही भरणार की क्षितिज ठाकूर? मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. दोस्तों नमस्कार। दोस्तों, महाराष्ट्र राज्य में इस समय एमएलसी चुनाव होने हैं और एमएलसी चुनाव की 17 सीटों के लिए महायुति में खींचतान की खबरें आ रही। महायुति में 17 सीटों के लिए जो फार्मूला है वो सेट नहीं हो पा रहा है। ऐसे में अचानक से अब वसई विरार की राजनीति में भी बड़ी उठापटक की खबरें सामने आ रही। आपको बता दें कि महाराष्ट्र राज्य अंतर्गत 17 एमएलसी सीट पर चुनाव होने हैं और इन 17 में से सूत्रों के हवाले से ऐसी जानकारी है कि भारतीय जनता पार्टी अकेले 12 सीट पर अपना दावा ठोक रही है। शिंदे गुट 7 सीट पर अपना दावा ठोक रहे और अजित दादा पवार गुट 3। अगर इन सबका टोटल मिलाया जाए तो 12 और 7 19 और 3 22, जबकि कुल सीटें ही 17 है। तो ऐसे में कहीं ना कहीं सीटों को लेकर खींचतान है और उससे महायुति में आपसी मतभेद की बात भी सामने आ रही। हालांकि इन 17 सीटों पर फिलहाल पिछले जो 17 सीट पर खाली हुई, इसमें से 2 सीटें पहले कांग्रेस के पास थी, लेकिन अब जिस हिसाब से कांग्रेस का यहां पर नंबर्स कम हुआ है तो कांग्रेस को इस बार चांस नहीं है। ऐसे में ये पार्टियां चाहती है, तीनों ही महायुति की पार्टियां चाहती है कि उनके अधिक से अधिक एमएलसी चुनकर आए। अब इसी बीच ठाणे क्षेत्र में शिंदे गुट अपनी लामबंद में लगा हुआ है और पिछले दिनों 2 दिन पहले रविंद्र फाटक अचानक से विरार पहुंचे। उन्होंने हितेंद्र ठाकुर से मुलाकात की। उसके बाद कहीं ना कहीं चर्चाओं का बाजार गर्म हो गया। एमएलसी चुनाव के लिए महानगर पालिका के जो स्थानिक स्वराज्य संस्था के नगर सेवक है वो भी चुनाव को वोट करते हैं और वसई विरार महानगर पालिका क्षेत्र में बहुजन विकास आघाड़ी के पास 71 नगर सेवक है और भी दूसरी स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक महानगर पालिका का सबका अगर टोटल मिलाया जाए तो गणित कुछ ऐसा बैठता है कि अगर मान लो भाजपा और शिवसेना अलग अलग लड़ते हैं दोनों आमने सामने, तो ऐसे में बहुत नजदीकी मामला रहेगा। ऐसे में 71 वसई के बहुजन विकास आघाड़ी के नगर सेवक जिसके साथ जाएंगे मुमकिन है वो एमएलसी चुनाव जीत जाए। तो इसी चीज को लेकर रविंद्र फाटक की यहां मुलाकात हुई 2 दिन पहले। वो भी इच्छुक उम्मीदवार बताए जा रहे हैं और पहले भी एमएलसी रह चुके हैं। तब कहीं कयास लगने शुरू हुए। उसके बाद अचानक से कहीं से यह खबर निकल के सामने आई, या तो खबर बनाई गई कि बहुजन विकास आघाड़ी का विलय शिंदे गुट में होने वाला है और शिंदे गुट हो सकता है बहुजन विकास आघाड़ी के पूर्व विधायक क्षितिज ठाकुर को अपना कैंडिडेट घोषित कर दे। हालांकि ये खबर कोई प्रामाणिक खबर नहीं है, न ही इस खबर की पुष्टि किसी ने की, न ही इसका खंडन किसी ने किया, लेकिन ये खबर निकल कर आई। तब अचानक से और भी माहौल गरमाया और आज वसई विरार के पत्रकार जब बहुजन विकास आघाड़ी के सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर के वहां पहुंचे और जब इन सब बातों पर चर्चा हुई तो हितेंद्र ठाकुर ने बड़ी बेबाकी से ना भी नहीं कहा तो हाँ भी नहीं कहा, हाँ भी नहीं कहा तो ना भी नहीं कहा। उन्होंने ये नहीं कहा कि क्षितिज ठाकुर चुनाव नहीं लड़ने वाले हैं और उन्होंने ये भी नहीं कहा, उनको जब सवाल किया गया कि क्या आपका विलय होने वाला है तो उन्होंने उसको नकारा भी नहीं। उन्होंने कहा समय आने पर हर चीज का खुलासा होगा। अब ये समय कब आएगा और क्या खुलासा होगा इस पर हर किसी की नजर बनी रहेगी। फिलहाल वसई विरार अंतर्गत बहुजन विकास आघाड़ी के पास 71 नगर सेवक के साथ बहुजन विकास आघाड़ी सर्वेसर्वा हितेंद्र ठाकुर का यह दावा है कि आसपास के और भी नगर परिषद के और नगर परिषद क्षेत्र में उनके संपर्क के लोग हैं, वो बहुजन विकास आघाड़ी के
कहे अनुसार वोट करेंगे वो उनके साथ है। तो ये स्टेटमेंट कहीं ना कहीं काफी मायने रखता है। तो हम फिलहाल इस खबर पे बने रहेंगे, आगे क्या कुछ इसमें अपडेट निकल कर आएगा आपको बताएंगे। इस वीडियो में आगे सुनिए क्या कुछ कहना है हितेंद्र ठाकुर का। वीडियो लंबा है, अंत तक जरूर देखें। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। नेमकी काय वस्तुस्थिती आहे विधान परिषदेची, काय नेमकी खेळ सुरू आहे? घोडा मैदान जवळ आहे, बघू. आपण जो सकाळपासून जे चर्चा सुरू आहे ती विधान परिषदेची जागा आहे शिरीष ठाकूरला मिळाला, काय त्याच्या संदर्भात झालेलं आहे? इथे बैठकी झाली, ती कधी झालेली? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. थांबा ना, काय घाई आहे तुम्हाला? पण एकूण 71 मतं जे आपले आहेत त्या मतासाठीची जी विधी सुरू आहे, यासाठी हे चर्चा आहे का क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची आपली काही चर्चा झाली का? 71 मत नाही. राष्ट्रवादी आमच्या बरोबर आहे, कम्युनिस्ट आमच्या बरोबर आहेत, म्हणजे आम्ही सगळे एकत्र असतो, त्यामुळे बऱ्यापैकी मत आहेत. काळजी करू नका, काळजी करू नका. 38 मत आहेत. राष्ट्रवादी पवार साहेबांचं आहेत, कम्युनिस्टांची 6-7 मत आहेत, आणखीन काही आहेत अपक्ष, हे बऱ्यापैकी आहेत. तुम्ही काहीही काळजी करू नका. भाजपाकडून तुम्हाला बोलवणं आलंय का? मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. काल रवींद्र पाटील यांनी आपली भेट घेतली, या भेटीवर 2 दिवसापूर्वी भेटले. काय चर्चा झाली? कारण जे इच्छुक असतात ते सगळे भेटतात. रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते, त्याने तुमची भेट घेतली आणि मदत मागितली. अहो बरोबर आहे ना, ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही, घेण्याकरता. तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहताना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे. सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार. प्रश्न नाही, आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते. पण आपण विलिनीकरणाचं जे म्हणतात त्याचं काय? पक्ष विलिनीकरण पक्ष होणार. विलिनीकरणावर तुमची काय भूमिका? आगे देखो होता है क्या, होणार विलिनीकरण? आगे देखो होता है क्या, परंतु असंही हे संकेत समजायचे काय? विलिनीकरणाचे समजायचे का ह्याचे समजायचे? आगे देखो होता है क्या. एकनाथ शिंदे बरोबर बोलणं काय झालं काय फोनद्वारे? एकनाथ शिंदे मी आता निघालोय, ठाण्याला. कुठे ते नाही माहिती. शिंदे साहेब मी निघालोय, तुमच्या करता मी इकडे आलो, नाही तर परस्पर जाणार. साहेब साहेबांची भेट घेणार आहेत का आता ते? शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत? मी काय बोललोय, आता निघालोय. काही विरोधकांची या बातमीनंतर रात्रीची झोप उडाली, काय? मला माहित नाही. या प्रभाग समितीच्या निवडणुका ज्या रखडल्या आहेत, या संदर्भात काही वाटाघाटी होऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे, त्याबद्दल काय सांगाल? होतील. प्रभाग समिती काय, उद्याला आम्ही कोर्टात जाऊ. तो अधिकार आमचा आहे, महापालिकेचा आहे, आम्ही कोर्टात जाऊन घेऊ. त्याची चिंता नाही काय करू. ठाणे बँकेचं इलेक्शनही होऊ घातलेलं आहे, त्याबद्दलही काय आहे का तडजोड वगैरे? ठाणे बँकेच्या इलेक्शन मध्ये आपलं चष्म्यावर चष्मा असतो, ठाणा बँकेमध्ये वर्चस्व असतो, त्यावेळेला एकनाथ शिंदे काय मदत मागितली का? तो एक आहे काय? सगळेच पक्ष तिकडे आम्ही एकत्र आहेत. मुंबईकर, अमित घोडा हे शिवसेनेचे आहेत, तुम्हाला माहित नसेल तर. शिंदे जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. निलेश भोईर आणखीन कोणतरी काँग्रेसचे आहेत. तलासरी मधून कम्युनिस्टांचा डायरेक्टर आहे. आणखीन कोणता पक्ष बाकी राहिलाय? भाऊ कुराडे बीजेपीचे आहेत. हे सगळे पॅनल मध्ये असतात. त्याच्यामुळे तिकडे पक्षीय, ती माझ्या पक्षाची याच्या पक्षाची असा विषयच येत नाही. त्याच्यामुळे ठाणे जिल्हा बँक याच्यावर किसन कथुरे जे बीजेपीचे आमदार आहेत, त्यांचा उपाध्यक्ष आहे.
आता बँकेवर, ते किसन कथोरे बरोबर असतात. त्यामुळे ठाणे जिल्हा बँक आणि राजकारण कोणताही पक्ष हा विषयच येत नाही. पण मतांची जर गोळाबेरीज केली तर आपल्याकडे किती मतं आहेत? काय बोललो, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट, आणखीन काही असे आम्ही सगळे एक आहोत. किती पर्यंत जाईल तो? दाखवू ना वेळेवर. असंही होऊ शकतं की इथे क्षितिज ठाकूर अर्ज दाखल करतील आणि इतर पक्ष क्षितिज ठाकूरांना पाठिंबा देतील. पण मी काय बोललो, घोडा मैदान जवळ आहे. पण भरतील का ते अर्ज भरतील का? राजकारणात कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही. अर्नाळ्याला घरात तोडली. एकंदरीत विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात बहुजन विकास आघाडीची काय भूमिका असेल? अरे कमाल आहे, घोडा मैदान जवळ आहे. भूमिका करू स्पष्ट वेळेवर. पण सगळ्यात महत्वाचं आहे की ह्या प्रत्येक वेळी निवडणुकीचा जर अनुभव घेतले तर जसं की प्रहार संघटनेनं या सगळ्या तडजोडीखातर स्वतःचा पक्ष विलीन केला. सकाळपासून जी चर्चा आहे की बहुजन विकास आघाडी सुद्धा विधान परिषदेच्या निवडणुकीवरती पक्ष विलीन करण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा, महापालिकेच्या निवडणुका ह्या सगळ्या जर एकंदरीत गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपले अप्रत्यक्षरित्या घोडा मैदान जवळ आहे. कुठेतरी याकडे वाटचाल करता घोडा मैदान जवळ आहे. पण जर अशी शक्यता तर लेखी बहुजन विकास आघाडीला सीट देतात तर आमदारकीचा फॉर्म तुम्ही भरणार की क्षितिज ठाकूर? मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप. माझं काही क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठिंबा राहणार. यावर कुठे बोलणं केलं आहे? भाजपबरोबर बोलणे झाले आहे का? शिंदे गटावर बोलणं झालं आहे का? पुढे पुढचा विषय अर्नाळला ते घर. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।